तुम्हीच का? होय, पण आपण कोण? तुमच्या जेवणाचा डब्बा घेऊन आलोय. का म्हणजे चंदा नाही आली? घरी जाते का पण तिला काय झालं इकडे न यायला? आणि का हो असं पायाकडे का बघताय? सर्दी आहे का उलटे ते बघित होतो का? ते पायाचे भूत भूताचे पाय उलटे असतात का मग म्हणून. का हो तुम्हाला मी भूत वाटलंय? अहो पावलं गावातले समजेत म्हणतात या वाड्यात भूत राहतात म्हणून तर मी आईकडे येणार नव्हतो. आपण ते आपल्या चंद्रीचं बाप आपले सरपंच त्यांनी झाडलं नव्ह म्हणून लागलं. अहो ते ठीक आहे, पण चंदाला न यायला काय झालं? तिची तब्येत बघितलं तर ठीक आहे ना? हे माहित नाही बाप डब्बा भरून देताना मोठं रडत होती ते. रडत होती? पण का हो? अशी काय ते पुढील लगीन करीन विचारत नाही ती तुझा बाप तुझं नुसतं पोचतो तिची बाय तुमचा. हो पाहुणं 24-25 वर्षात झाली चंदी पण तू घरातच बसून आहे. तुझा बाप लई टेन्शन घे समज टेन्शन तिच्या आठवूया. आता तुम्ही सांगा पाहुणं कोण तुटलेल्या पैसे कोण लगीन करणार आहे का? अच्छा, म्हणजे तिला कोड आहे म्हणून तिचा असा छळ केला जातो. होय असं पण हवं तर शेवटी बाप आहे तिचा त्याला तो वाटत ना आपल्या पोरीचं काही भलं मागतो. गावचा सरपंच आहे ना तो इज्जतीचा सवाल आहे ना. त्या भोगामुळं तिने शहरात धाडलं नाही त्याने शिकावे म्हणून आपल्याशी बरं चला येतो मला उशीर होतोय. अहो आता काय पटकन मला उशीर होतोय. अहो ते डबा तर देऊन जा, त्याच्यासाठी आले तुम्ही. हॅलो पाहुणं रातच्याला येऊन तुम्ही आपला डबा घेऊन जावा. या रातच्याला येणार नाही रे बाबा. का पण? ते आज अमावस्या आहे ना म्हणून. अमावस्या काय होते? हो काका, हो का